लोकसभा मतदानाच्या तारखा जवळ येतात आणि पक्षांचे जागा वाटपही अंतिम टप्प्यात आहे. अशातच महाराष्ट्रामध्ये पक्षांतर, जागा वाटपांबाबत मतभेद, इच्छुकांचे बंड अशा घटना दिसून येतात. काही जागा चर्चेत आहेत तेथील उमेदवारांमुळे आणि अनेक विषयांमुळे. त्याच 5 जागांविषयी एकदम खोलवर जाणून घेऊया. क्रमांक 5, शिरूर लोकसभा मतदारसंघ. या जागेवरील मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे असे आहे. नुकतेच आढळराव पाटलांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशी लढत दिसून येते. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे आहेत. 2019मध्ये अमोल कोल्हे 6,35,083 मतांनी विजयी झाले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवाजीराव आढळराव हे 5,77,337 मतांनी होते. 58,483 मतांनी आढळरावांचा पराभव झाला होता. 2019च्या आधी सलग 3 वेळा शिवसेनेकडून खासदार झालेले आढळराव पाटील यावेळी राष्ट्रवादीच्या घड्याळ हाती बांधत निवडणुकीत उतरलेत. मतदारसंघात पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाविना निवडणूक होत आहे. त्यामुळे ही शिरूरची चुरशीची लढत कोण जिंकणार हा चर्चेचा विषय आहे. क्रमांक 4, सोलापूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अशी मुख्य लढत आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी भाजपचे आहेत. 2019मध्ये भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी 5,24,985 मतांनी विजयी होऊन खासदार झाले. तर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे 3,66,377 मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांचा पराभव 1,58,608 मतांनी झाला. मागच्या 4 लोकसभा निवडणुकीचे वर्चस्व बघता 3 वेळा भाजप तर 1 वेळा काँग्रेसचा विजय झाला. सोलापुरात दोन्ही युवा उमेदवार रिंगणात उतरलेत. त्याने निवडणुकीला अजूनच रंग येईल त्याचे चित्र सध्या पाहायला मिळतेच आहे. क्रमांक 3, बीड लोकसभा मतदारसंघ. गेल्या काही वर्षात हा मतदारसंघ चर्चेत होता तो पंकजा मुंडे यांच्यामुळे. भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राजकीय वादातून लांब गेलेले भाऊ-बहीण महायुतीमुळे पुन्हा एकत्र आल्याचे चित्र आहे. धनंजय मुंडेंमुळे निवडणुकीत मतांचे गणित नक्कीच बदलतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांकडे गेलेले बजरंग सोनवणे रिंगणात उतरतील का? ज्योती मेटे याही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असे बोलले जाते. 2019मध्ये भाजपकडून प्रीतम मुंडे यांना 6,78,175 मते मिळून विजय झाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे 5,09,807 मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांचा 1,68,368 मतांनी पराभव झाला. पंकजा मुंडेंच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून रिंगणात कोण उतरणार? क्रमांक 2, पुणे लोकसभा मतदारसंघ. मागच्या वर्षी विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. पुण्याच्या जागेवर भाजपकडून कोण खासदार म्हणून उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष होते आणि भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली ती मुरलीधर मोहोळ यांना. मोहोळ यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून नुकतेच आमदार झालेले काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. मागच्या 2 निवडणुकीत भाजपा येथून विजयी झाले आहे. 2019च्या निवडणुकीत गिरीश बापट यांना 6,32,835 मते मिळून खासदार झाले. तर काँग्रेसचे मोहन जोशी 3,08,207 मतांनी दुसऱ्या स्थानावर होते. त्यांचा पराभव 3,24,628 मतांनी झाला. दोन्ही उमेदवार तगडे असल्याने दोन्ही पक्षांकडून जोमात प्रचार सुरू आहे. क्रमांक 1, बारामती लोकसभा मतदारसंघ. बारामती मतदारसंघ चर्चेत होता तो पवार विरुद्ध पवार
यामुळे राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर बारामतीत कोण उमेदवार असणार याची चर्चा रंगली होती. 3 वेळा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार कोणाला उमेदवारी देणार हा प्रश्न होता. मध्यंतरी विजय शिवतारे हे अपक्ष लढणार असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांचे बंड अखेर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर थंडावले. इकडे शरद पवार यांनी उमेदवार जाहीर करताच अजित पवारांनी देखील त्यांचा उमेदवार जाहीर केला. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी निवडणूक रंगणार. 2019मध्ये सुप्रिया सुळे 6,86,714 मतांनी विजय झाल्या होत्या, तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या कांचन कुल 5,30,440 मतांनी होत्या. त्यांचा पराभव 1,55,774 मतांनी झाला. यावेळी पवार विरुद्ध पवार अशा रंगलेल्या लढतीत कोण बाजी मारणार, मतदार कोणाला कौल देणार हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईलच.